एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंबईच्या मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीची मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे। आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने ही स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केली आहे। आतापर्यंत ईडीने कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीशी संबंधित लोकांचे या प्रकरणी जबाब नोंदवले होते। या माहितीच्या आधारे ही छापेमारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी काय अधिकची माहिती? निश्चितच आपण पाहतोय की मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये आता ईडीने एंट्री केलेली आहे। आज सकाळपासूनच आपण पाहतोय की मुंबईच्या 14 ते 15 ठिकाणी ईडी कडनं छापेमारी सुरू आहे। सध्या आपण पाहतोय की ईडीचे काही अधिकारी जे आहेत, जे अभिनेता डिनो मोरिया ज्याची मागच्या आठवड्यामध्ये आपण पाहिलं होतं, 2 वेळा ईओडब्ल्यू कडनं चौकशी करण्यात आली होती, त्याच्या घरी आता ईडीचे अधिकारी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय की हेच डिनो मोरियाचं घर आहे बांद्रा मधला आणि तिथेच ही संपूर्ण छापेमारी जी आहे ती सध्या सुरू आहे। जवळपास आपण पाहतोय की आतापर्यंत ईडीने जे कंत्राट देण्यात आलेले कंपनीशी संबंधित लोक जी आहेत त्यांच्या या प्रकरणामध्ये जबाब नोंदवलेला आहे आणि त्याच आधारावरती आपण पाहतोय की छापेमारी जी आहे ती सध्या ईडीने सुरू केलेली आहे। मात्र एकीकडे जर आपण पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे, तब्बल आपण पाहू शकतो की या सगळ्याच प्रकरणामध्ये आतापर्यंत जो झालेला गैरव्यवहार आहे तो ईडीने आता सगळ्या कागदपत्रावरती याची नोंद जी आहे ती घेतलेली आहे। आणि ज्या पद्धतीत आपण पाहतोय की या प्रकरणी 3 पालिका अधिकारी आणि 5 कंत्राटदार सोबतच 3 मध्यस्थी व 2 कंपनी विरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। आणि जवळपास हा संपूर्णतः मिठी नदी गाळ गैरव्यवहार प्रकरणामध्ये पालिकेला जे आहे ते 65 कोटी 55 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा आरोप आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की आतापर्यंत ईओडब्ल्यू कडनं हा संपूर्णतः तपास केला जात होता। आता याच गुन्ह्याच्या आधारावरती ईडीने या प्रकरणी तपास सुरू केलेला आहे आणि याच प्रकरणी ईडीने आता मुंबईत 14 ते 15 ठिकाणी छापे जे आहेत ते सुरू केलेले आहेत। त्यामुळे जवळपास आपण पाहतोय की ही संपूर्णतः छापेमारी अद्याप किती तास चालणार आहे याकडेच प्रामुख्याने लक्ष राहील। पण मात्र ज्या पद्धतीत 2007 आणि 2021 पर्यंतचा जो काही गाळचा जो प्रकरण आहे, मात्र ह्या प्रकरणामध्ये धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।